नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाच्या हातातून तिचा मोबाईल घेते आणि ती प्रेरणाच्या आईला म्हणते की काकू मी बोलते आहे वल्लरी. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तू कशाला बोलते, मी तिच्याशी बोलत होते ना. वल्लरी म्हणते की पण तुम्ही त्यांना काहीच बोलू देत नव्हता ना, तुम्हीच ऐकवत होता त्यांना. अहो सकाळी 4 वाजता उठतात त्या डबे बनवण्यासाठी. प्रेरणा वल्लरीला काही बोलू नको असं म्हणत असते, पण वल्लरी पुढे प्रेरणाच्या आईला सांगते की 10 जणांचे डबे बनवायचे म्हणजे किती जेवण बनवावं लागतं माहिती आहे ना तुम्हाला. ते नाही झालं की रात्री एक्सेल शीट भरत बसतात त्या. कशासाठी करतायत त्या? तुमच्यासाठीच ना. कंटाळापण, आजारपण, थकवा सगळं काही सोडून त्या काम करतात. सगळं आयुष्यातून काढून टाकलं आहे त्यांनी. कशासाठी सांगा ना, कशासाठी? तुमच्यासाठीच ना. तेव्हा प्रेरणाची आई हसत म्हणते की मग काय उपकार करते का आमच्यावर? यावर वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर त्या उपकारच करतायत काकी. अहो त्यांची पण काही स्वप्न असतील काकी. अहो त्यांची नोकरी गेल्यानंतर त्या म्हणू शकल्या असत्या की नाही मिळत मला दुसरी नोकरी, पण नाही, त्यांनी तुमच्यासाठी मेहनत घ्यायचं ठरवलं. का? तर तुमचे खर्च भागावे म्हणूनच ना. अहो त्यांची पण स्वप्न असतीलच ना. त्यांना नसेल का वाटत इतर मुलींसारखं त्यांचं पण लग्न व्हावं? त्यांचं सोडा, आई वडील म्हणून तुम्हाला पण वाटत असेल ना. आत्तापर्यंत किती स्थळं पाहिली तुम्ही, किती मुलं पाहिली तुम्ही त्यांच्यासाठी. प्रेरणाची आई रागाने वल्लरीला म्हणते की मला जाब विचारणारी तू कोण आहेस गं? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही काकी, मी का तुम्हाला जाब विचारेन, मी फक्त तुम्हाला जाणीव करून देत आहे. तुम्ही अन्याय करताय त्यांच्यावर, असं नाही का वाटत तुम्हाला? आई म्हणतात ना त्या तुम्हाला, मग वागा ना कधीतरी आईसारखं प्रेमाने. प्रेरणा वल्लरीला म्हणते की वल्लरी प्लीज बस कर. असं म्हणून ती वल्लरीच्या हातातून मोबाईल घेते आणि फोन कट करते. आता मिठू वल्लरीला म्हणते की वल्लरी तुला बोलायची काय गरज होती गं? तुला माहिती आहे ना तिची आई कशी आहे ते. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो त्या अन्याय करताय त्यांच्यावर, वर ऐकून सुद्धा घेत नाहीत यांचं. आधीच खूप रडत आहेत त्या. अशा वेळी आई वडिलांनी सोबत उभं राहायला हवं ना, ओरडायला नाही. श्वेता म्हणते की शेवटी सावत्रच आहे ती. यावर प्रेरणा ओरडून म्हणते की गप्प बसा, सर्वांनी गप्प बसा प्लीज. आता तेजा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तू तुझ्या आईला काही बोलत नाही ना, म्हणून आम्हाला बोलावं लागतं. तू भाव खात नाहीस ना, म्हणून तुला भाव मिळत नाही. घरी पैसे पाठवणं बंद कर, मग बघ कसे वटणीवर येतील. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई अहो हा उपाय नाही आहे याच्यावर. आई वडील आहेत यांचे, मग जबाबदारी तर घ्यायलाच हवी. हे बघा, या सगळ्यांमध्ये ना महत्त्वाचा मुद्दा राहतोय. मला असं वाटतं की प्रेरणाताईंनी ना अजितरावांना भेटायलाच जायला हवं. एकदा ते का असं वागले हे पण ऐकून घ्यायला हवं ना. यावर तेजा चिडत म्हणते की हिची गाडी तर ना त्या अजितवरच अडकलेली आहे. वल्लरी म्हणते की तेजाताई असं काय करताय तुम्ही? ते त्या प्रेरणाताईंना एवढं समजून घेतात, मग प्रेरणाताईंनी त्यांना एकदा नको का समजून घ्यायला? नको का त्यांचं एकदा ऐकून घ्यायला? तेजा चिडून म्हणते की मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते की तुमची भांडणं काही संपणार नाहीत. मला माहिती आहे थोडं फिल्मी आहे, पण आपण टॉस करूया. हेड आलं की अजितला भेटायचं आणि टेल्स आलं की अजितला नाही भेटायचं. यानंतर आपण पाहतो की प्रेरणा अजितला भेटण्यासाठी येते. तिच्यासोबत वल्लरी आणि तेजासुद्धा असतात. आता अजित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा तुला राग आला असेल तर सॉरी, तुला राग येणं स्वाभाविक आहे, पण हे सगळं ना खूप अनपेक्षितपणे तुझ्यासमोर आलं, त्याबद्दल खरंच सॉरी. हे बघ, शक्य असेल तर प्लीज मला माफ कर. यावर तेजा चिडत म्हणते की शक्य असेल तर म्हणजे कसं शक्य होईल? गोष्टी लग्नापर्यंत पोहोचल्या आणि तोपर्यंत हिला माहितीच नव्हतं की तुम्ही या कॅफेचे मालक आहात. हा विश्वासघात आहे, माहिती आहे ना. तितक्यात कॅफेमधील वेटर काहीतरी काम घेऊन अजितकडे येतो. तेव्हा अजित त्याला सांगतो की नंतर करूया. तेजा वैतागून म्हणते की आता हे काय अजून नवीन, ही काय आहे लपवाछपवी? आणि ती ओरडून कॅफेमध्ये म्हणते की बघितलं ना तुमचे मालक कसे सगळीकडे लपवाछपवी करतात. अजित म्हणतो की काय मोठे मोठे शब्द वापरताय तुम्ही, लपवाछपवी, विश्वासघात. यावर तेजा म्हणते की तुम्ही मोठे मोठे कांड केलेत ते चालतात आणि मी मोठे मोठे शब्द वापरलेले चालत नाहीत का? प्रेरणा खूपच रडत असते. आता अजित तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतो की प्रेरणा ऐक ना, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते प्लीज एकदा ऐकून घे. तेव्हा वल्लरी म्हणते की दादा आम्ही ना इथे तुमचं ऐकून घेण्यासाठीच आलो आहे, पण तुम्ही ना काय ते स्पष्ट सांगा ना यांना. यावर तेजा वल्लरीवरती वैतागत म्हणते की दादा काय दादा, असं म्हणून ती वल्लरीला बाजूला करते आणि ती अजितला म्हणते की अजित बोला काय म्हणणं आहे तुमचं मला सांगा चला.
अजित अडकळत म्हणतो की सांगतो आणि तो विचारतो की मला सांगा, मुली आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये काय बघतात? कर्तृत्व, रूप, पैसा. कर्तृत्व आणि पैशाच्या बाबतीत देवाची कृपा आहे डोक्यावर, पण डोक्यावर केस नाही आहेत, म्हणजे रूपाची बाजू लंगडीच आहे. अशा परिस्थितीमध्ये मुली माझं हॉटेल, माझा पैसा बघून मला होकार द्यावा अशी शक्यता होती आणि मला हेच नको होतं. माझ्या होणाऱ्या बायकोने मी माणूस म्हणून कसा आहे हे बघून मला निवडावं असं मला वाटत होतं आणि एवढंच कारण होतं प्रेरणापासून हे सगळं लपवण्याचं. आमच्या लग्नाचं कारण हे पैसा नाही, प्रेम असावं एवढंच वाटत होतं मला, असं म्हणून तो हात जोडून प्रेरणाला म्हणतो की सॉरी प्रेरणा. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, तुम्हाला सांगितलं होतं ना मी, या सगळ्यांच्या मागे ना नक्कीच काहीतरी कारण असणार. आता प्रेरणा अजितजवळ जायला लागते तेव्हा तेजा तिला थांबवते आणि म्हणते की थांब, एवढ्या लगेच विश्वास ठेवायची गरज नाही आहे. आणि ती अजितला म्हणते की मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही प्रेरणाला किती वेळा भेटला आहात? यावर अजित सांगतो की 7-8 वेळा. तेजा विचारते की मग तुम्ही तिला एवढ्या वेळा भेटला, त्याच्यामध्ये तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या मनाचा अंदाजच येत नाही, असं काही झालं आहे का? तेव्हा अजित सांगतो की नाही. यावर तेजा म्हणते की मग 2-3 वेळा भेटल्यावर सुद्धा तुम्हाला वाटलं नाही का तिला सांगावं? का वाटलं पण तुम्ही सांगितलंच नाही? आता आज ही गोष्ट आम्हाला तुमच्याबद्दल समजली आहे, उद्या तिसरंच काही कळालं तर? शक्यता आहे ना म्हणजे? अजित अडखळत आणि घाबरत म्हणतो की नाही प्रेरणा, असं काही नाही, मी खरंच एवढीच गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली आहे प्रेरणा. तेजा रागाने म्हणते की पण आम्ही कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा? प्रेरणा काही न बोलता रडत तिथून निघून जाते. तेजा अजितला म्हणते की सगळे पुरुष ना एकसारखेच असतात, काही अधिक खोटं बोलतात आणि काही नंतर, असं म्हणून तीही तिथून निघून जाते आणि बाहेर जाऊन ती वल्लरीला आवाज देते की चल पटकन. मग वल्लरीसुद्धा घाबरत तिथून निघून जाते. आता अजित मात्र खूपच नाराज झालेला असतो. यानंतर आपण पाहतो की प्रेरणा खूपच रडत असते. सर्वजण तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. श्वेता तिला म्हणते की प्रेरणा एवढं रडू नकोस, जीव तुटतो तुला असं बघून. मिठू म्हणते की मला माहिती आहे हे खूप अवघड आहे, पण विसरण्याचा प्रयत्न कर ना. प्रेरणा रडत म्हणते की कोणी काही बोलू नका, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, मी एक सांगू का तुम्हाला? तुम्ही अजितरावांना एकदा माफ करून बघा ना, त्यांना त्यांची चूक कळाली आहे ना, एकदा माफ करा त्यांना. आता बघा ना तुम्हालाच किती त्रास होतो या सगळ्याचा. तेजा चिडून म्हणते की म्हणून काय आयुष्यभर झेलायचं का त्या खोटारड्याला? काय लॉजिक आहे हे? वल्लरी म्हणते की तसं नाही, पण आता त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे ना, मग एकदा तरी माफ करूच शकतात ना त्या. तेजा वैतागून म्हणते की कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एखादी गोष्ट लपवणं हा एक गुन्हाच आहे. आणि ती वल्लरीला म्हणते की मला सांग, एवढी अजितची बाजू घेतेस तू? त्या अजितच्या जागी जर तुझा नवरा मनोज भांबरे असता तर काय केलं असतंस गं तू? चालवून घेतलं असतं का त्याचं खोटं बोलणं? तेव्हा वल्लरी खूप रागात तेजाला म्हणते की तेजाताई, या सगळ्यांमध्ये यांना आणू नका. तेजा म्हणते की का आता का राग आला? सांग ना, त्या अजितच्या जागी मनोज असता तर तो तुझ्याशी खोटं बोलला असता तर चाललं असतं का गं तुला? वल्लरी वैतागून म्हणते की तेजाताई, तुम्हाला असं नाही का वाटत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत? तेजा म्हणते की कशा 2 गोष्टी कशा वेगवेगळ्या? प्रश्न जर लाईफ पार्टनरचा आहे ना तर गोष्ट सेमच आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की पण अजित भाऊ चुकले तर त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. तेजा म्हणते की मग तू सांग ना, जर मनोज पण सेम तुझ्याशी खोटं बोलला असता तर तुला चाललं असतं की नाही? वल्लरी खूप चिडते आणि ओरडून म्हणते की तेजाताई, त्यांना मध्ये आणू नका, असं म्हणून त्या दोघींचा वाद सुरू होतो. आता प्रेरणा वैतागत ओरडून म्हणते की बास करा तुम्ही दोघी, माझं आयुष्य म्हणजे वादविवाद स्पर्धेचा विषय नाही आहे गं, सतत भांडत बसायला, आणि माझा प्रॉब्लेम आहे ना, मग बघून घेईन मी काय करायचं ते, असं म्हणून ती रडत झोपून घेते. श्वेता तेजा आणि वल्लरीला म्हणते की काय मिळवलं गं एवढा आरडाओरडा करून? जरा शांत घ्या की, ती आधीच भैसटली आहे, कशाला तिला त्रास देत आहे? तेव्हा तेजा म्हणते की चूक झाली यार, पण या वल्लरीमुळेच झालं हे. मिठू म्हणते की हे बघा प्रेरणादी, या प्रेरणादीचा मूड आधीच खराब आहे, तो इम्प्रूव्ह झाला पाहिजे, अजून बिघडला नाही पाहिजे, आणि आता तो आपल्यामुळे बिघडला आहे, त्याच्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा तेजा म्हणते की पण काय करावं लागेल? प्रेरणा आहे ती, पिझ्झा ऑर्डर केला आणि खुश झाली असं नाही आहे ना तिचं. मिठू म्हणते की माझ्याकडे ना एक सॉलिड आयडिया आहे. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजच्या घरी सगळे रात्री जेवायला बसलेले असतात आणि मनीषा तिच्या आईला जेवणासाठी आवाज देत असते, तर सुमन सर्वांना काय हवं नको ते बघत असते. मनोजचे बाबा सुमनला म्हणतात की सुमन, आज बरंच काही करून ठेवलं आहेस तू. मनोजची आई लपून सुमनकडे बघत असते. आता सुमन आग्रहाने मनोजला जेवण वाढत असते. सुमन, पाणी आणायचं राहिलं, मी पाणी घेऊन येते, असं म्हणून आतमध्ये निघून जाते. आता मध्येच जाताच मनोजची आई तिला म्हणते की काय गं,
काय करतेस तू? एवढं सगळं काय काय बनवलं त्या मण्यासाठी, पण त्याचं लक्षच गेलं नाही. तेव्हा सुमन म्हणते की पण आता त्याचं जेवण झालं आहे. मनोजची आई रागावून म्हणते की असं कसं झालं? आणि परत प्रेमाने म्हणते की सुमन, तुला माझ्या धाकल्या सुनेचा मान हवा आहे की नाही? तेव्हा सुमन हो पाहिजे असं म्हणते. मनोजची आई म्हणते की पाहिजे ना, मग जरा लाडाने प्रेमाने वाढायचं आणि मग बघ कशी गंमत होते ते. असं म्हणून ती मनोजसाठी पाणी घेऊन बाहेर जाते आणि परत मनोजला जेवणासाठी आग्रह करायला लागते. मनोज नको नको म्हणत असता सुमन त्याला जबरदस्तीने भाजी देते. मनीषा आणि मनोजचे बाबा आश्चर्याने सुमनकडे बघत असतात. आता मनोज सुमनला विचारतो, 1 मिनिट सुमन, तू आत्ता आतमध्ये गेली होतीस ना, मग अचानक काय झालं तुला? यावर सुमन म्हणते की तू असं का करतोय? मी तुला एवढं घे म्हणते आणि तू खातच नाही आहे. असं म्हणून ती परत मनोजला आग्रह करायला लागते. आता मनोजचे बाबा सुमनला म्हणतात की सुमन, अशी का लहान मुलांसारखं वागवायला लागलीस त्याला? यावर सुमन म्हणते की मामा, तो बघा ना कसा करतोय, तुम्ही थांबा, तो माझ्या हातूनच खाईल. असं म्हणून ती जबरदस्तीने मनोजला जेवण वाढायला लागते. आता मनोज तिच्यावर रागवत म्हणतो की एकदा सांगितलेलं समजत नाही का गं तुला? पोट आहे का गोडाऊन आहे माझं? केव्हापासून सांगतोय नको आहे मला म्हणून? आता ही जास्तीचं वाढलेलं वाया जाणार नाही का? परत ताटात तसंच राहिलं तर तुम्ही बायका दुसऱ्या बाजूने कांगावा करता. मला जेवढं जाईल ना तेवढंच खाईन मी. हे आता जे एक्स्ट्रा वाढलं आहे ना ते वाया जाईल आता. सुमन घाबरून मनोजच्या आईकडे बघायला लागते. तेव्हा मनोजच्या आई तिला खुणावून शांत राहायला सांगते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा शांतपणे झोपलेली असते. तेव्हा श्वेता हातामध्ये डफली घेऊन डफली वाजवत मोठ्याने ओरड देते की ऐका ऐका ऐका, सोलापूर नाट्य मंडळी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे गोष्ट लग्नाची व्यथा मनाची. तिचा आवाज ऐकून प्रेरणा झोपेतून जागी होते आणि आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागते. श्वेता पुढे म्हणते की स्थळ बुलबुल बाग. तेव्हा तिथे तेजा येते आणि विचारते की बुलबुल बाग? यावर श्वेता सांगते की हो बुलबुल बाग. तेजा विचारते की पण गोष्ट कशाची? श्वेता सांगते की गोष्ट आहे एका सुंदर कन्येची, गोष्ट आहे एका राजकुमारीची, कोकण राजकन्येची. तेव्हा वल्लरी मिठूला छान राजकुमारीसारखं तयार करून बाहेर घेऊन येते. आता प्रेरणा या सर्वांकडे आश्चर्याने बघत असते. तेजा राजकुमार बनून आलेली असते. आता श्वेता डफली वाजवत सांगत असते की होऊन घोड्यावर स्वार राजकुमार आला, हातामध्ये घेतला हात, जन्मभराची देईन साथ. तेव्हा तेजा प्रेरणाचा हात हातात घेते आणि रागाने तिचा हात झटकून देते. श्वेता पुढे म्हणते की झाली लग्नाला तयार, पण साथ देण्याची नुसतीच बात. राजकुमाराने सोडला तिचा हात, राजकुमाराने तिचं मन मोडलं, लग्नाची घोड मध्येच अडलं, लग्नाचं घोडं मध्येच अडलं. असं म्हणून त्या राजकुमार बनलेल्या तेजा आणि राजकुमारी मिठूचा वाद दाखवतात की कसं राजकुमार राजकुमारीला सोडून निघून जातो. तेव्हा राजकुमारी खूप रडत असते. हे सगळं बघून प्रेरणा खूप इमोशनल होते. श्वेता पुढे म्हणते की जगू लागली दुःख पचवून, झाला अपशकून, राजकुमारी झाली उदास, चेहरा पडला अडला घास. असं म्हणून ती थोडंसं थांबते आणि म्हणते की पण पानगळ संपली, बहरला प्रेमाचा वसंत आणि राजकुमारीच्या जीवनी आला एक व्यापारी पंत. तेव्हा वल्लरी व्यापारी पंत बनून येते. श्वेता पुढे म्हणते की दिसाया नव्हता देखणा, पण होता मनाने तो श्रीमंत, भेटीमध्ये नव्हती त्याच्या आनंदाला उसंत. व्यापारी पंत बनलेली वल्लरी आणि राजकुमारी मिठू प्रेमाने एकमेकांना भेटतात. तेजा विचारते की आणि मग पुढे काय झालं? श्वेता पुढे म्हणते की दोघांच्या मनात प्रेम फुललं, त्यांचं लग्नही ठरलं. असं म्हणून त्या आनंदाने नाचायला लागतात. श्वेता त्यांना थांबवत म्हणते की गप्प बसा गं, काय हसताय खोळ्यासारखं? तेजा विचारते की काय झालं? श्वेता पुढे म्हणते की व्यापाऱ्याने सुद्धा मोडले मन. तेव्हा राजकुमारी मिठू तिथून रागाने रडत निघून जाते. तर व्यापारी पंत वल्लरी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. श्वेता म्हणते की गोष्ट नव्हती लहान, केला प्रेमाचा अपमान, राजकुमारी याची ना त्याची, चीड तिला खोटेपणाची, तिने घेतला वसा एकटेपणाचा. असं म्हणून श्वेता खूप इमोशनल होते आणि ती पुढे म्हणते की पण आयुष्य संपेली का, उमेद हरली का, कारण राजकुमारी होती. तेजा म्हणते की एक स्वतंत्र ती, सुंदर, कर्तृत्ववान, स्वावलंबी. मिठू आणि वल्लरी सुद्धा मोठ्याने म्हणतात की हो, सुंदर, कर्तृत्ववान आणि स्वावलंबी. असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो.